जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह अस्वच्छतेचे माहेरघर झाले असून जालना आणि संभाजीनगर महामार्गावर असलेल्या प्रमुख शहर बदनापूर येथील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे लाखो रुपये व्यर्थ गेले आहेत। जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील शासकीय कार्यालय म्हणजेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, दिवाणी न्यायालय हे सर्व महत्त्वाचे शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आहेत आणि त्याच मधोमध शासकीय विश्रामगृह आहे। या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन 2003 साली तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले। त्यानंतर या बदनापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून विविध नेते झाले, परंतु लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या शासकीय विश्रामगृहाची अवस्था बघितली तर अतिशय दयनीय झाली आहे। या ठिकाणी अस्वच्छतेचे माहेरघर म्हणून निर्माण झाले। आजूबाजूच्या रहदारीत वावरणाऱ्या सर्व लोकांनी या शासकीय विश्रामगृहाचे अक्षरशः स्वच्छालय केले आहे, परंतु याकडे प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे। लाखो रुपये खर्च करून शासकीय विश्रामगृह उपलब्ध केले, परंतु 22 वर्षांपूर्वी या शासकीय विश्रामगृहाला निर्माण करून झाले, परंतु याचा काहीही फायदा झाला नाही। त्यामुळे जनतेचा पैसा व्यर्थ गेलाय असं म्हणावं लागेल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालना दौऱ्यावर मागील 1 महिन्याच्या आत 2 दौरे केले। या दौऱ्यांदरम्यान त्यांनी जालना प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होते। जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली। त्याच पार्श्वभूमीवर बदनापूर येथील शासकीय विश्रामगृह आता अजितदादा पवार यांनी याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून झोपेचे सोंग घेणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागृत होईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।